भारतीय संस्कृतीतील साड्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे। त्यातही जर नाव घ्यायचं झालं तर डोला सिल्क साडी हे नाव अत्यंत मानानं घेतलं जातं। पारंपरिकतेची झळाळी, रेशमी नजाकत आणि समृद्ध वारसा, डोला सिल्क साडी ही सौंदर्य आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। डोला सिल्क साडीचा उगम मुख्यतः ओडिशा आणि पश्चिम बंगाल भागातून झाला। डोला हा शब्द डोलोत्सव या पारंपरिक उत्सवाशी संबंधित आहे, जिथे साड्या खासरित्या देवतेच्या डोलासाठी विणल्या जात। या साड्या मूळतः मंदिरांसाठी, पूजेसाठी आणि राजघराण्यांमध्ये वापरल्या जायच्या। हळूहळू या साड्यांनी सामान्य महिलांच्याही हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आणि आज डोला सिल्क साडी ही पारंपरिक परिधानाच्या यादीत अग्रस्थानी आहे। डोला सिल्क साडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिचं जाडसर रेशीम कापड, ज्यात एक विशिष्ट झळाळी असते। या साड्यांमध्ये पारंपरिक झरझरी बॉर्डर, रिच पल्ली आणि हस्तशिल्पासारखे बुट्टे दिसतात। यामध्ये सोनेरी जरीचं काम, फुलांच्या किंवा मंदिरांच्या आकृती आणि रंगसंगती ही फार नाजूक पद्धतीने केली जाते। डोला सिल्क साड्यांमध्ये आपल्याला गडद रंगसंगती जसं की राजसी निळं, गडद मिरची लाल किंवा समृद्ध जांभळं पाहायला मिळतं। डोला सिल्क साडी ही सामान्यतः सण, उत्सव, लग्न समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये परिधान केली जाते। तिचा लुक एवढा राजेशाही असतो की ती एकदा अंगावर चढवली की लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही। या साडीला साजेसा ब्लाऊज, पारंपरिक दागिने आणि हलका मेकअप असेल तर सौंदर्य अजून खुलून येतं। काही जणी या साड्यांना मॉडर्न टच देण्यासाठी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज किंवा बेल्ट लुकही वापरतात। आजही डोला सिल्क साडीची क्रेज तितकीच आहे। ऑनलाईन स्टोर्स, बुटिक्स आणि हँडलूम प्रदर्शनामध्ये या साड्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात। बॉलिवूडच्या अभिनेत्रींपासून ते अगदी नववधूंपर्यंत डोला सिल्कची निवड अनेक जण करतात। परंपरेचा अभिमान आणि फॅशनचा संगम हाच आहे डोला सिल्क साडीचा खरा गाभा। म्हणूनच ही साडी फक्त एक पोशाख नाही तर भारतीय संस्कृतीचं जतन आहे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा डोला सिल्क साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।